एनडीटीव्ही मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। महत्त्वपूर्ण बातम्या सविस्तररित्या जाणून घेणारच आहोत, पण तत्पूर्वी एक नजर मुख्य हेडलाईन्सवर। मुंबईत आज मुसळधार पावसासह जोराचे वारे वाहण्याची शक्यता, हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी। आज तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक, पश्चिम रेल्वेवर माहीम ते गोरेगाव ब्लॉक, रेल्वे रुळांची देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक, रेल्वे 20 ते 25 मिनिटांनी उशिरा धावणार। सीईटीच्या सर्व उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना पुन्हा उपलब्ध केल्या जाणार। 27 आणि 28 जूनला क्रॉस चेक करता येणार, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन। शेवटच्या क्षणी नीट पीजीची परीक्षाही पुढे ढकलली, घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे, एनटीएच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह। एनटीएचे महासंचालक सुबोध कुमार यांना पदावरून हटवलं, त्या जागी निवृत्त आयएएस अधिकारी प्रदीपसिंह खरवला यांची निवड। नीट परीक्षेतल्या घोळानंतर केंद्र सरकारची मोठी कारवाई। पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून नव्या कायद्याला मंजुरी, 10 वर्षांचा तुरुंगवास ते भरावा लागणार 1 कोटी रुपयांचा दंड। रेल्वेच्या फलाटाच्या तिकिटासह इतर सेवा आता जीएसटी मुक्त, काउन्सिलचा निर्णय। फेक इनव्हॉइस रोखण्यासाठी बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन वापरलं जाणार। आता प्रज्वल रेवण्णांच्या लहान भावावर अटकेची टांगती तलवार, अनैसर्गिकरित्या अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल, कर्नाटक लैंगिक अत्याचारात नवे खुलासे। सरकारी कर्मचारी 9:15च्या आत ऑफिसात दाखल झाले नाहीत तर आता लागणार हाफ डे, केंद्र सरकारचं नवे निर्देश, बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक। T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारत पोहोचला, बांगलादेशवर 50 रन्सनं मात, कुलदीप यादवचे सर्वाधिक 3 बळी।